नमस्कार. माझं नाव विनोद जाधव. मी आज सोलापूरवरून आयुर्वेद सल्लागार आहे. तर 1 महिन्यापूर्वी आपण मावशींना काही ट्रीटमेंट दिलं होतं डोळ्यासाठी. पहिले त्यांना विचारू त्यांना काय त्रास होता ते. मावशी तुमचं नाव काय? पार्वती युवराज सिंग ठाकूर. पार्वती युवराज सिंग ठाकूर, राहणार सोलापूर. सोलापूर. बरोबर. काय त्रास होता तुम्हाला? मला डोळ्याचा त्रास होता. दवाखाने दाखवले होते. काय होत होतं डोळ्यांना? डोळे कोरडे पडत होते, उजेड दिसत नव्हता, मी बाहेर जात नव्हते, घरातच बसून राहायचे. सरचं औषध घेतल्यापासून आराम आहे. तर मावशांना पूर्णपणे डोळे कोरडे पडले होते, म्हणजे डार्क म्हणजे ड्रायनेस होता त्यांच्या डोळ्यांना, म्हणजे त्यांना उजेड बाहेर जाता येत नव्हते. 1 वर्षभर झालं त्यांचे ट्रीटमेंट चालू होते. त्यांनी आल्यानंतर आम्हाला काही हॉस्पिटलचे त्यांच्या अशा त्यांनी फायली दाखवली. सोलापूरचे सगळे हॉस्पिटल करून झाले म्हणले. आता ते पुण्याला जाणार होते, पण त्यापूर्वी त्यांनी भरपूर असं त्याला ड्रॉप वगैरे दिलेले आहे. त्यांनी काय एवढे सगळे ड्रॉप औषध वगैरे वापरले त्यांनी, तरी काही फरक पडला नाही. ज्यावेळी ते पुण्याला जाणार होते त्यावेळी आमची त्यांची भेट झाली. आम्ही त्यांना फक्त आपल्या रिचवे कंपनीचे संजीवनी ज्यूस दिला. 1 महिन्यामध्ये पूर्णपणे त्यांना 100% फरक पडलेला आहे. जेव्हा आम्ही बघायला आलो होतो त्यावेळी त्यांना पूर्णपणे डोळे लालसर होते, पूर्ण डोळे ताणले गेलेले होते, म्हणजे त्यांना प्रकाश सुद्धा एवढा म्हणजे सहन होत नव्हता. तर आपल्या ह्या रिचवे संजीवनी ज्यूसमुळे त्यांना जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे. तरी पण बघा, जर कोणाला काही मोतीबिंदू असेल, काच बिंदू असेल, पडदा वगैरे आला असेल किंवा डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं असेल, तर शेवटचा पर्याय हा ऑपरेशन नसतो. एकदा तुम्ही अवश्य आम्हाला भेट द्या आणि आमचं हे संजीवनी ज्यूस तुम्ही घेऊ शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.